नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींमार्फत विचारले जात आहेत। यूट्यूबवरती लाडकी बहीण जरी सर्च केलात तर संक्रांतीला हप्ते जमा होणार होते, त्यानंतर लाडक्या बहिणींना सोन्याच्या बांगड्या मिळणार आहेत, अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज आज हप्ता जमा झालेला आहे। संध्याकाळपर्यंत 1500 रुपये जमा होणार आहेत, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत। परंतु लक्षात घ्या, अद्याप तरी हप्ता जमा होण्यासंदर्भात कोणतीही घोषणा मुख्यमंत्री असतील तरी आदितीताई तटकरे असतील तर यांनी केलेली नाही। याचबरोबर काल छगन भुजबळ आहेत मंत्री, तर यांनी देखील घोषणा केली की 60 लाखांपेक्षा अधिक ज्या लाडक्या बहिणी आहेत यांचे अर्ज रद्द होणार आहेत। अशा लाडक्या बहिणी 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तर याच्यापासून वंचित राहणार आहेत। तर म्हणजेच त्यांनी सांगितलं आहे की ज्या महिला अपात्र आहेत तरी देखील लाडक्या बहिणी अंतर्गत 1500 रुपये घेतात, अशा बहिणींची संख्या 60 लाखापेक्षा अधिक आहे आणि अशा बहिणींनी लवकरात लवकर त्यांचे जे अर्ज आहेत ते सरचा जो लाभ आहे तो बंद करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच ठिकाणी 5 निकषांच्या आधारे ही कागदपत्र पडताळणी होणार आहे। तर याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, आधारचं केंद्राचं जे ई-KYC आहे ती होणार आहे, त्यानंतर तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल तर RTOची ई-KYC असेल, नावात बदल असेल ते देखील यामध्ये चेक होणार आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेता जर तुमच्या ठिकाणाहून तक्रार प्राप्त झालेली असेल तरच तुमच्या ठिकाणाहून ही ई-KYC किंवा हे व्हेरिफिकेशन आहे ते सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जरी मंत्री छगन भुजबळ आहेत ते म्हटले असतील की 60 लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र ठरणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी या निकषामध्ये बसून देखील या योजनांचा लाभ घेतला असेल तर त्यांचे मागील महिन्याचे पैसे जे जमा झालेले आहेत ते तुमचे परत घेतले जाणार नाही आहेत। या पुढचा हप्ता कदाचित तो बंद होऊ शकतो, त्यांनी असं सांगितलेलं आहे। आणि सध्या तरी जानेवारी महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर इतर जे हप्ते देखील पाहिलेत तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आले, तर या जानेवारी महिन्याचा हप्ता देखील या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः लास्टच्याच आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। पहिली घोषणा होईल आणि त्यानंतर हप्ते वितरण केले जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतर लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। लाडक्या बहिणी संदर्भात सर्व माहिती आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।